ती कलश होता. त्यावेळी त्या पंडिताने नुकताच पान खाल्ला होता. त्याचे ते लाल लाल ओठ जसा सुदासी त्या पंडिताला अस्थि विसर्जनाबद्दल विचारतो तसंच पंडिताच्या शब्दांबरोबर थुंकीच्या थुंकी सुदासीच्या तोंडावर आली. तरी सुदासी शांत. अलगद आपल्या खिशातून रुमाल काढून ती थुंकी पुसणारच की तितक्यात पंडित म्हणतो, अरे तुला माहित नाही का, मी म्हणजे साक्षात गंगोत्री आणि माझी थुंकी म्हणजे गंगा. गंगा साक्षात गंगेने तुला दर्शन दिले. असू दे, रुपी तुला भेटलाय, पुसू नको. सुदासीला त्या पंडिताचा आगाऊपणा समजला. थोडा विचार करून सुदासी म्हणू लागला, महाराज मी आपल्या जगदगुरूला समजू शकलो नाही. मला मोठी महती कळली. आपला तोंड उघडा ना, मला गंगेचे दर्शन करायचे आहे. पंडिताला वाटलं की सुद्धा इतरांसारखा मूर्ख बनला. आता आपण याला लुबाडू शकतो. त्यासाठी आपला तोंड तो उघडतो. सुदासी पण हुशार. सुद्धा त्याच्या तोंडात कलशातली राखच टाकतो. पंडिताला राग येतो. पंडित म्हणतो, मूर्ख, माझा तोंड काय गंगापात्र आहे जे तू माझ्या तोंडात अस्थि विसर्जन केलं? असं म्हणून स्वतःचं भांड स्वतःच फोडतो. त्यावर पंडित म्हणतो, मला तुझ्या सगळ्या कृत्यांची माहिती आहे, पण मग मी